नमस्कार. सत साहेब. आपलं नाव? राकेश सुखदेव जगताप. आपण कुठून आलात? पंचवटी, नाशिक, महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? बँकेत होम लोन डिपार्टमेंटमध्ये कार्यरत आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 21 सप्टेंबर 2021. संत रामपालजी महाराजांच्या शरणात येण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्तिसाधना करत होतात? पारंपरिक जे आपण भक्ती साधना करतो, ब्रह्मा विष्णू महेशची पूजा, त्याच्यामध्ये मी दरवर्षी गणपती लहानपणापासून गणपतीची पूजा करतो. गणपती घरात बसवणे, तर सत्यनारायण पूजा घालणे, परत दरवर्षी कुलदेवतेला जाणे. तसेच माझ्यावर महादेवांचा जास्त प्रभाव असल्यामुळे मी चौथीला असतानाच लहानपणी अनुष्ठान केले होते संत जनार्दन स्वामींचे. तर माझे 4 अनुष्ठान झाले होते. तिथं आम्ही 8 दिवस अनुष्ठान करायचो, 8 दिवस मौन धरायचो, 8 दिवस उपवास राहायचे. तर तिथं महादेवाची भक्ती करायचो. दरवर्षी महाकालेश्वरला जायचो. दर महिन्याला मी शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनाला जायचो. म्हणजे माझ्यावर पहिल्यापासून धार्मिक प्रभाव असल्यामुळे दरवर्षी मी महाकालेश्वरला आणि तुळजाभवानीला जाणं म्हणजे जाणं होतंच. परत प्रदोष उपवास करणं, एकादशी करणं, महाशिवरात्र करणं, प्रत्येक हप्त्यामधला गुरुवार उपवास करणं साईबाबाचा, असे मी खूप भक्ती साधना करत होतो. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात येण्याअगोदर आपण बरेचसे देवीदेवतांना पूजन करत होते. वेगवेगळ्या धार्मिक स्थळी, श्रद्धास्थळी आपण जात होतात सदिच्छेने. हे करत असताना आपण संत रामपालजी महाराजांच्या मार्गात कसे काय आलात? आमचे नातेवाईक होते, त्यांचं सलूनचं दुकान आहे. त्यांच्याकडे मी कटिंग करायला जायचो, तेव्हा ते कटिंग करताना मला कायम ज्ञान सांगायचे संत रामपालजी महाराजांचं. पण माझ्यावर ते महादेवांचा इतका प्रभाव होता की त्यांच्याबद्दल चुकीचं बोललं तरी मी ऐकून घेत नव्हतो. मला ते पटतच नव्हतं. पण मी म्हणजे महादेवाची भक्ती करता करता माझे नंतरून मी जॉब सोडला, हॉटेल लाईनमध्ये आलो, हॉटेल टाकलं. आणि नंतर मला इतका लॉस झाला त्याच्यामध्ये का अक्षरशः मी इतका फ्रस्ट्रेशनमध्ये गेलो होतो की वाटत होतं की आता आपण जगणारच नाही. तर त्यावेळेला मला ते भेटले, त्यांनी ज्ञान सांगितलं माझ्या आत्याभावांनीच. आणि त्यानंतरून मग मी ते पुस्तक वाचले, आपले ज्ञानगंगा. पूर्ण पण नव्हते वाचले मी, अर्ध्याच्या पण कमी वाचले. त्यानंतरून मग मी सत्संग बघायला लागलो. सत्संग बघताना मग गुरुजी सांगायचे त्याप्रमाणे भगवद्गीता उघडून बघायचो, शिवमहापुराण उघडून बघायचो. मग मला ते सगळं पटलं की हे चुकीचं आहे. जे ब्रह्मा विष्णू महेशची आपण जी भक्ती करतो आहे ते आपले कर्म काटू शकत नाही. आणि मग त्यानंतर मग मी निर्णय घेतला की मला एकदा आमचे ते आत्तेभाऊ बोलले की तू आता काय करणार आहे, घेतो का नाही, तू काय विचार तुझा अजून पुढे. तर मी त्यावेळेस 11 गुरुवारचं व्रत करत होतो शिर्डीच्या साईबाबांचं. त्यांना म्हटलं मी इतकं झालं का मग मी निर्णय घेतो करायचा. मी ते पण करून बघितलं तरी पण मला काही त्याचा उपयोग झाला नाही. नंतर मग मी निर्णय घेतला की आता आता काय म्हणता नाही का, शेवटचा एक आपण उपाय म्हणून दीक्षा घेऊन बघू. तर मग मी दीक्षा घेतली आणि घेतल्या मला इतका फरक पडला की अक्षरशः माझ्या मनातले जे विचार होते ते सुद्धा निघून गेले. आणि म्हणजे मी अक्षरशः आत्महत्या करणार होतो, पण माझ्या मनात मी दीक्षा घेतल्यानंतरून माझ्या मनात विचारच येत नव्हते कसलेच काही. इतका शांत मन झालं माझं की मला असं वाटत होतं मी दुसऱ्याच जगात आलो आहे आता. आणि मग तशी मी भक्ती साधना करायला लागलो, मंत्रजाप करायला लागलो. तसं माझं मन शांत होत गेलं. माझ्या परिवारातसुद्धा खूप कलह होता. दीक्षा घेतल्यानंतर सगळं शांत झालं आणि आता सगळं सुरळीत चालू आहे. म्हणजे मला इतका लाभ आलेला आहे की मी तुम्हाला सांगू पण शकत नाही. माझं घर मी हप्ते बाहून झाले होते, त्याला सील लागणार होतं. पण मी दीक्षा घेतल्या 1 महिन्याच्या आतमध्ये मला कस्टमर लागलं आणि स्वतः बँकेने ऑफर दिली. 12 लाख लोन बाकी असताना बँक बोलली की तुला 7 लाखात सेटलमेंट करून देतो. आता माझ्याकडे 7 लाख रुपये पण नव्हते. तर मला एक मित्रांनी मला 7 लाखाची मदत केली. काही माझ्याकडून एक चेक न घेता तिने मला 7 लाख रुपये दिले. मी सेटलमेंट केली, मला गिऱ्हाईक लागलं आणि माझा म्हणजे जो लॉस होतो लॉस पण भरून निघाला. माझ्यावरचं निम्म्याच्यावर कर्ज कमी झालं आणि आज एकदम सुरळीत चालू आहे. आणि मी तर माझ्या भक्तांचं सुद्धा मी धन्यवाद करतो ज्यांनी मला हा मार्ग दाखवला आणि मी आज खूप सुखी आहे. सर, जसं तुम्ही सांगत होतात की जी पूर्वीची आपण पारंपरिक भक्तिसाधना करत होतात त्या भक्तीमुळे आपल्याला कुठल्याही प्रकारचा लाभ मिळाला नाही, परंतु संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्यावर जे काही कष्ट होतं, जे दुःख होतं ते दूर झालं. परंतु मला असं विचारायचं आहे की हे सर्व लाभ केवळ संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळेच झाले हे आपण कसं सांगू शकाल? मी जी पहिली भक्ती साधना करत होतो त्यातनं मला लाभ तर काहीच मिळतच नव्हता. पण एक कसं आपण शिर्डीला गेलो तर मग एक मन शांती वाटायची, चला आपण देवाला जाऊन आलो, एक पॉझिटिव्हनेस यायचा. पण जेव्हा मी लॉसमध्ये गेलो
त्यानंतरून मी माझे म्हणजे मित्र पण बघितले, सर्व जवळचे सगळे बघितले. जेव्हा आपलं वाईट वेळ येते तेव्हा आपल्याला कोणीच येत नाही. आणि मी जी भक्ती साधना करत होतो, मी खूप साऱ्या बाबांकडे सुद्धा गेलो. त्यांनी मला ही शांती कर, ती शांती कर असे सल्ले पण दिले. मी ते सुद्धा केलं. पुष्कराचा खडा घाल, ते पण मी केलं. पण मी ते करून मला काहीच फरक नव्हता पडत. मी जेव्हा संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली त्यानंतरून मला जे लाभ झाले, माझं सगळ्यात पहिले तर मला मोक्षाचा मार्ग भेटला. मला जे कायम लहानपणापासून विचार पडायचं की आपण इथं पृथ्वीवर आलो आहे, ते जर इतकं चांगलं सुंदर आहे, निसर्ग आहे, सर्व काही चांगलं आहे, तर मग आपण मरतो काय, मग आपण मेल्यावर जातो कुठे, हा मला कायम माझ्या मनात प्रश्न पडायचा. पण जेव्हा मी संत रामपालजी महाराजांचे सत्संग ऐकले आणि त्यांचं पुस्तक वाचलं ज्ञानगंगा, तेव्हा मला समजलं की हे आपण तर सतलोकातनं आलेलो आहे आणि आपण इथे या जाळ्यामध्ये कसं अडकलो आहे हे सगळं मला समजलं. आणि मला हा सर्वात मोठा लाभ झाला की माझ्या मनातलं तो प्रश्नाचं मला उत्तर भेटलं आणि मला मोक्षाचा मार्ग भेटला. त्यानंतरून सुद्धा माझे तर कर्जावर तर माझे झालेच, माझे मन पण शांती झाली आहे. आणि एक वेळेस माझी मुलगी आणि मी सत्संग बघत होतो, माझ्या मुलीनेसुद्धा नामदीक्षा घेतलेली, संत रामपालजी महाराज नामची तिने पण घेतली. तिचं वय फक्त 5च वर्ष आहे. तीसुद्धा एकदम शांत झालेली आहे. आणि आम्ही सत्संग बघत असताना ती मला बोलली की मला गुरुजींना भेटायचं आहे. त्या दिवशी सकाळी आम्ही सत्संग बघत होतो आणि त्यावेळेला ती बोलली की मला गुरुजींना भेटायचं आहे. आणि लगेच दुपारीच आदेश आला संत रामपालजी महाराजांच्या आश्रमामधून की तुम्हाला आज आश्रमामध्ये उद्याच्या दिवशी तुम्हाला बोलवलेले सर्वांना दर्शनासाठी. मला तो एक चमत्कारच लागला की आज अशी बोलली आणि आपल्याला लगेच तिकडं आश्रमात बोलवलेलं आहे. म्हणजे असे खूप सारे अनुभव आलेत मला आणि येतात अजूनसुद्धा. सर, तुम्ही आता जसा उल्लेख केला की आपण एक बँकेमध्ये गृहकर्ज खात्यात कार्यरत आहात, याचा अर्थ आपण सुशिक्षित आहात. आज सुशिक्षित समाज जो आहे हा अध्यात्माकडे जास्त काही वळत नाही, या उलट तो विज्ञानाकडे जास्त लक्ष देतो, केंद्रित करतो आणि ह्या गोष्टीकडे त्यांचा विश्वास नाही. परंतु तुम्ही संत रामपालजी महाराज आणि अध्यात्म यांच्याकडे असा विश्वास कसा काय ठेवू शकाल? सर, माझं BSc BEd शिक्षण झालेलं आहे. मी वेल एज्युकेटेड आहे आणि मी सर्व गोष्टी बघतो, मी वाचतो. आणि याच्यातनं मी जे पुस्तक जेव्हा वाचलं ज्ञानगंगा आणि सत्संग ऐकले, तर मी ते टॅली करून बघितलं की गुरुजी जे सांगतायत, संत रामपालजी महाराज जे सांगतायत, या गीतेमध्ये या अध्यायात हे दिलेलं आहे, शिवपुराणमध्ये हे दिलेलं आहे. मी ते उघडून बघितलं. मग याच्यामध्ये तर सर्व आपल्या वेद पुराणामधूनच ते सांगताय, पण आपल्याला हे समजलंच नाही. आपण तर नुसतं वाचायचं म्हणून, पारायण करायचं म्हणून करत आलो आहे, पण त्याचा आपण अर्थ समजूनच घेतला नाही. तर तो आपण अर्थ आज जे एज्युकेटेड समाज आहे त्यांनी तो समजून घेतला पाहिजे. आणि गुरुजी संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेतल्यानंतरून जे जुनेतले जुने व्यसनं आहेत लोकांचे, जास्त तरुण पिढी व्यसनाकडं चाललेली, कोणी दारू पितं, कोणी सिगरेट पितं, कोणी काय काय करतं आहे, त्याच्यामुळं सगळं तरुण पिढी उद्ध्वस्त होत चालली. पण ज्यावेळेस तुम्ही संत रामपालजी महाराजांची जी नामदीक्षा घेता तेव्हा तुमच्या मनामध्ये वाईट विचारसुद्धा येते नाही, तुमचं व्यसनसुद्धा दूर होतं आणि तुमच्या घरामध्ये एकदम सुखशांतीचा एक वास तयार होतो. सर, तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं ज्ञान हे अद्वितीय आहे आणि त्यामुळे माणूस हा व्यसनमुक्त होतो. परंतु मला असं विचारायचं आहे की आज समाज आधुनिक युगाकडे वळालेला आहे आणि केवळ संत रामपालजी महाराज जी सद्भक्ती देतात त्यामुळेच एखाद्या माणसाचं किंवा एखाद्या व्यसनी माणसाचं व्यसन दूर होतं, हे आपण कसं सांगू शकाल? नामदीक्षा घेतल्यानंतरून माणसाचं मन तर पहिले शांत होतं. शांत झाल्यानंतरून त्याच्या मनात जी काय असतात विचार असतात, त्याला काही टेन्शन असतात, त्यामुळे तो व्यसनाधीन होतो आणि तो व्यसनाधीन झाल्यामुळे तो त्याच्यातनं बाहेर पडू इच्छित नाही, त्याला त्या गोष्टीतच गोडवा वाटतो. पण ज्यावेळेस तो संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतो, त्याचं मन शांत होतं, तो विचार करायला लागतो, तो पुस्तकं वाचायला, सत्संग ऐकायला लागतो आणि त्यांचे नियम तो म्हणजे आपोआपच फॉलो करायला लागतो. त्याचं मन त्या साईडला जातच नाही ज्या साईडला वाईट विचार असतात. म्हणजे संत रामपालजी महाराज दीक्षा घेतलेले असे लोक बघत आहेत का त्यांना खाली पैशांनी पडलेली बॅग जरी भेटली तरी ते उचलणार नाही. म्हणजे इतके त्यांचे विचार, चोरी झालं, वाईट काही विचार झालं, व्यसन झालं, त्या गोष्टीकडे बघणार पण नाही. म्हणजे इतका चांगला समाज घडवायचं काम आज संत रामपालजी महाराज करतायत. याचा असा अर्थ होतो की आज तुम्ही आजच्या घडीला कुठल्याही प्रकारचं व्यसन करत नाही, केवळ तुम्ही संत रामपालजी महाराजांच्या शरणात आहे म्हणून? हो, मी कसल्या प्रकारचं व्यसन करत नाही. संत रामपालजी महाराजांच्या ज्या सानिध्यात आल्यापासून माझ्या मनात कधी विचार पण आला नाही व्यसनाचा. कारण मी कर्जामुळे खूप त्या साईडला चाललोच होतो. म्हणजे मला माझ्या मनात विचार यायला लागले होते की आता आपण या गोष्टी करून बघू. पण त्यानंतरून जर मी नामदीक्षा घेतल्यानंतर मला मन इतकं शांत झालं की मला त्या गोष्टीचा आता मनात विचारसुद्धा येत नाही. आणि तुम्ही पण नामदीक्षा घेतल्यानंतर तुमच्या मनातसुद्धा असा काही विचार येणार नाही.
सर, जसं तुम्ही आता सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर माणूस व्यसनमुक्त होतो. तर मला असं विचारायचं आहे की आपल्याला पण यापूर्वी काही व्यसनं होती का? तसं मला तर व्यसन नव्हते काही, पण ज्यावेळेस मी हॉटेल लाईनमध्ये आलो, त्यानंतर मी एक सिगरेट प्यायला लागलो होतो. पण त्यानंतर मी जेव्हा माझ्या हॉटेलमध्ये खूप लॉस झाला, तर मी दिवसाला एक 2 पाकीट सिगरेट पित होतो. म्हणजे मला त्याच्याशिवाय होतच नव्हतं. मी चेन स्मोकरसारखा होत होत चाललो होतो. आणि मला माझे मित्र पण बोलायचे की तू सिगरेट सोडून दे, पण मी काय त्यांचं ऐकत नव्हतो. आणि त्यानंतर मला असं वाटायला लागलं की आता मी याच्यातनं काही बाहेर निघू शकत नाही. आणि माझे मित्र पण मला बोलले की तुझ्याकडनं आता काही सुटणार नाही. पण ज्यावेळेस मी नामदीक्षा घेतली, तर माझ्या मनात विचार पण आला नाही. आणि आज पण कोणी सिगरेट पिताना दिसलं तर ते धुराने मला त्रास होतो. म्हणजे इतका माझ्यामध्ये फरक पडलेला आहे. सर, तुम्ही जसं सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे, त्यांच्या गुरुदीक्षेमुळे आज आपण व्यसनमुक्त झाला आहात. त्याचप्रमाणे संत रामपालजी महाराजांची जी सद्भक्ती आहे ती ती केल्यामुळे आपल्यावर जो कर्जाचा डोंगर होता तो सुद्धा आज बऱ्या प्रमाणात कमी झालेला आहे. तर ह्या आपल्या अनुभवातून आपण आपल्यासारखे जे आपले मित्रपरिवार आहेत, कुटुंब आहेत, त्याचप्रमाणे आपले नातलग आहे, आप्तेष्ट आहे, या सर्वांना काय संबोधन कराल? मला सर्वांना एकच म्हणणे, संत रामपालजी महाराजांच्या शरणात तुम्ही या. संत रामपालजी महाराजांकडनं नामदीक्षा घ्या. तुमचं सर्वात सर्वात पहिलं तर झालं तर मोक्षाचा मार्ग आहे. जे आपण सतलोकातनं आलेलो आहे आणि आपण ज्या या काळाच्या जाळामध्ये अडकलेलो आहे, इथून आपल्याला जर बाहेर निघायचं असेल तर याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि गीतेत पण सांगितलेलं आहे, सत्वरी संतांकडे जाऊनच आपल्याला त्यांच्याकडून नामदीक्षा घेऊनच आपण मोक्षाचा मार्ग मिळवू शकतो. आणि ते आत्ताच्या घडीवर आत्ताच्या जगामध्ये फक्त तत्वदर्शी संत रामपालजी महाराजच जे आहेत त्यांच्याकडून नामदीक्षा घेऊन तुम्ही मोक्षाच्या मार्गाकडे जाऊ शकता आणि तुमचं जीवन सुखी करू शकतात. सर, तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराज आजच्या घडीला तत्वदर्शी संत आहेत आणि त्यांच्याकडनं नाम उपदेश किंवा गुरुमंत्र घेतल्यामुळेच माणसाचा मोक्ष होऊ शकतो का? जे ब्रह्मा विष्णू महेश यांचे मंत्र आहे ते फक्त ते संतांकडनंच आपल्याला संत रामपालजी महाराजांकडनंच मिळू शकतात. आणि त्या मंत्राद्वारे पूजा करूनच आपण त्यांचा लाभ मिळवू शकतो. आणि ते आपल्याला 3 टप्प्यामध्ये ते नामदीक्षा देतात. पहिलं प्रथम नाम असतं, दुसरं सतनाम असतं आणि तिसरं सारनाम असतं. आणि हे 3 नाम झाल्यानंतरच आपण मोक्षाच्या मार्गाकडं जातो. आणि आपण जी भक्ती करतो, समजा महादेवाची भक्ती करतो तर आपण ओम नमः शिवाय बोलतो. पण ओम नमः शिवाय हा महादेवाचा मंत्रच नाही आहे. महादेवाचा जो मंत्र आहे, जो शंकराचा जो मंत्र आहे तो मंत्रच दुसरा आहे. पण आपण तो मंत्र जाप केल्यावरच आपल्याला त्याचा लाभ होईल. पण आपण तो मंत्र चुकीचा म्हणतोय, त्याच्यामुळे आपल्याला लाभ होत नाही आहे. मग तुम्ही जेव्हा संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेता तेव्हा ते तुम्हाला जे मंत्र आहेत बरोबर, विष्णूचा मंत्र आहे, ब्रह्माचा मंत्र आहे, गणपतीचा मंत्र आहे, दुर्गा मातेचा मंत्र आहे, जे बरोबर मंत्र ते आपल्याला देतात आणि आपण त्याची जेव्हा भक्ती करतो तेव्हा आपल्याला लाभ होतो. सर, तुम्ही आता सांगत आहात की संत रामपालजी महाराज हे खऱ्या अर्थाने ब्रह्मा विष्णू महेश गणेश दुर्गाजी यांचे मंत्र देतात. यांची भक्ती पूजा विधी काय आहेत ते समाजाला सांगतात. आणि त्या अनुसार आपण जर त्या मार्गावर चाललो, ती भक्तिविधी केली तर आपल्याला बऱ्याचशा गोष्टी प्राप्त होतात, सुख मिळतं, समृद्धी मिळते आणि एक सुखी समृद्ध आयुष्य आपण जगू शकाल. तर अशा गोष्टीवर विश्वास ठेवून आज भाविक समाज जो TV चॅनलच्या माध्यमातून आपल्याला बघत आहेत, त्याला जर असं वाटलं की आपण सुद्धा संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यावी, तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? आपल्या TV मध्ये सत्संग चालू असताना खाली एक पट्टी येते, त्याच्यावर एक नंबर असतो. तो नंबर आपण डायल केल्यानंतर आपल्याला आपला जो एरिया आहे त्याच्यातला नामदान जे केंद्र आहे तिथला आपल्याला ॲड्रेस देतात. ते तिथं जाऊन आपण नामदीक्षा घेऊ शकतो. आपल्या इथं 500पेक्षा जास्त नामदान केंद्र सध्या आपल्याकडे कार्यरत आहेत. त्यावर जाऊन आपण आपली नामदीक्षा घेऊ शकतो. सर, आता तुम्ही असा उल्लेख केला आहे की आज भारतामध्ये किंबहुना जगामध्ये 500च्या वरती संत रामपालजी महाराजांची नामदान केंद्र उपलब्ध आहेत आणि तेथे जाऊन साधक किंवा भाविक गुरुदीक्षा घेऊ शकतो. तर मला असं विचारायचं आहे की या गुरुदीक्षासाठी त्या साधकाला किंवा त्या भाविकाला किती पैसे मोजावे लागतात? नाही सर, पैसे काहीच लागत नाही. आपल्याला नामदीक्षा तिथं मोफत मिळते. त्यानंतरून आपल्याला तिथे एक आपलं मंत्राचं कार्ड भेटतं. 3 वेळाची जी आरती असते त्याचं आपलं पुस्तक मिळतं. हे सगळं मोफत भेटतं. याच्यासाठी आपल्याला काही शुल्क ते द्यावं लागत नाही. धन्यवाद. सत साहेब. संपूर्ण विश्वामध्ये 500पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी
संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.